चला पाहूया सोनू आणि बबलीची गावातली धमाल सुट्टी. शाळेची घंटा टणन वाजली आणि सोनू व बबली आनंदानं ओरडले, येस, सुट्टी सुरू झाली. दोघे घरी आले. आईनं हसत विचारलं, यावेळी सुट्टीत काय प्लॅन आहे? दोघांनी एकदम उडी मारत उत्तर दिलं, आपण गावाला जाऊया. काही दिवसांनी ते गावाकडे निघाले. बस थांबताच समोर आजी आजोबा उभे. या या माझ्या गोड मुलांनो. आजीनं प्रेमानं मिठी मारली. घरात जाताच आजीनं गरमागरम गुळपोळी दिलं. सोनू म्हणाला, वा, मज्जा आली. गावाकडे कोंबड्याच्या कुकडुकू आवाजानंच सकाळ होते. सोनू आणि बबली लगेच उठले आणि आजोबासोबत आमराईत गेले. आजोबांनी मोठा बांबू घेतला. टप 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 कैऱ्या खाली पडू लागल्या. दोघे धावत धावत त्या गोळा करत होते. इतकी मजा त्यांना कधीच आली नव्हती. थोड्याच वेळात रसाळ आंबे खायला सुरुवात. आंब्याचा रस त्यांच्या चेहऱ्यावर पसरला होता. पण दोघेही खळखळून हसत होते. दुपारी ते नदीवर गेले. तयार आहेस? सोनू ओरडला. धप, थेट पाण्यात उडी मारली. बबली दगड उडवत होती. दोघेही पाण्यात खेळत खेळत हसत होते. संध्याकाळी गावातील सगळी मुले जमली. गोट्या, लपाछपी, विटीदांडू. बबली थक्क होऊन म्हणाली, हे खूप मजेदार आहे. रात्री सगळे अंगणात झोपले. आजीनं चांदणं दाखवत गोष्टी सांगायला सुरुवात केली. गार वाऱ्याच्या झुळुकीत सोनू आणि बबलीला कधी झोप लागली कळलंच नाही. असं खेळता खेळता सुट्टी संपली. परत शहरात जायची वेळ आली. आजीनं प्रेमानं गोड खाऊ दिलं. आजोबा हसत म्हणाले, पुन्हा लवकर या हा. सोनू आणि बबली गावाकडं पाहत होते. शहरात सगळं आहे, पण गावची मज्जा काही वेगळीच आहे.